जय हिंद मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत व्यंजन संधी। काय व्यंजन संधी किंवा व्यंजन संधीला आपण काय म्हणतो, हलसंधी। काय हलसंधी। आज आपण प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी कोणत्या प्रकारे ओळखायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, बरोबर। तर पहिला काय बघा, पहिला आहे आपली प्रथम व्यंजन संधी। आधी हे शिकण्या अगोदर मित्रांनो आपल्याला काय ओळखता यायला पाहिजे, व्यंजन संधी कशाला म्हणतात, काय व्यंजन संधी कशाला म्हणतात, आपण स्वर संधी कशाला म्हणतात ते आपण आधी व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे। तर व्यंजन संधी कोणत्या प्रकारे ओळखायची मग बघा मित्रांनो, हे बघा आपण विपद काल या शब्दाचा विसर्ग जर केला ना, आपण म्हणजे याची फोड जर केली ना, तर विपद अधिक काल होतो। काय विपद अधिक काल। बघा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या वर्णाचा पहिला वर्ण हे दोन आपल्याला संधीमध्ये महत्त्वाचे पॉइंट आहेत, बरोबर। बघा व्यंजन संधी ओळखताना मित्रांनो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल ना, काय व्यंजन असेल तर त्याला काय म्हणतात, व्यंजन संधी म्हणतात। काय म्हणतात, व्यंजन संधी। शब्दाची फोड करायची आधी विपद काल, तर याचं फोड कशी होईल, विपद अधिक काल। म्हणजे आपल्याला कोणता वर्ण महत्वाचा आहे, 3 नंबरचा। बघा इथं आहे ना द हा आहे ना व्यंजन आहे, त्याच्यामुळे हा जो शब्द आहे हा व्यंजन संधीचा आहे। बघा इथं बघा वाक्पती, इथं पण शेवटचा वर्ण बघा ग आहे, काय आहे ग, हा देखील व्यंजन आहे, त्याच्यामुळे हा देखील व्यंजन संधीचा शब्द आहे। या प्रकारे आपल्याला व्यंजन संधी ओळखायची। परत इथं बघा आपत्काल, इथं परत द आला, हा देखील व्यंजन आहे। म्हणजे आपल्याला काय महत्वाचं मित्रांनो, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन जर असेल ना त्याला व्यंजन संधी असे म्हणतात, बरोबर। आता बघा आपलं महत्वाचं काय आहे, आपण हे बघितलं व्यंजन संधी कोणत्या पद्धतीने ओळखायचे ते, आणि तुम्हाला स्वर संधी कोणत्या पद्धतीने ओळखायचे ते तुम्हाला आधी शिकवलंय। आता बघा प्रथम व्यंजन संधी कोणत्या प्रकारे ओळखायचे, बघा मग जो आपल्याला शब्द दिलेला असेल, इथं 4 शब्द दिले आहेत बघा तुम्हाला, बरोबर। त्याच्यामध्ये काय करायचे मित्रांनो, हे जे जोड शब्द आहेत ना, हे बघा विपद काल, इथे काय आला आहे, त आला आहे, काय त आला आहे ना, हा जो त आहे तो कुठे आहे, पहिल्या लाईनीमध्ये आहे, काय पहिल्या लाईनीमध्ये आहे, बरोबर। पहिल्या लाईनीमध्ये आहे ना, तर हा जो शब्द आहे विपद काल याची फोड गेली आपण विपद अधिक काल, या प्रकारे याची फोड होते, बरोबर। इथं फक्त लक्षात द्यायची, इथं जो जोड शब्द आहे ना, इथं काय आलाय, त आलाय, तो आहे पहिल्या लाईनीमधला, बरोबर। मग हा जो शब्द आहे तो काय आहे, प्रथम व्यंजन संधीचा आहे। कसला आहे, प्रथम व्यंजन संधीचा आहे। इथं पण तेच आहे वाक्पती, बघा इथं क आला आहे ना, क कुठे आहे, पहिल्या लाईनीमध्ये आहे, कुठे आहे, पहिल्या लाईनीमध्ये, हा देखील प्रथम व्यंजन संधीचाच आहे। याची फोड कोणत्या पद्धतीने होईल, वाघ अधिक पती। बघा मित्रांनो आता तुम्हाला हे सर्व सांगतील ओळखायचं कोणत्या प्रकारे व्यंजन संधीचा आहे का, स्वर संधीचा आहे का, अनुनासिक संधीचा आहे किंवा विसर्ग संधीचा आहे, हे तर सर्व तुम्हाला शिकवतील, पण याची फोड कोणत्या पद्धतीने होते ते तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो। बघा विपत काल जो पहिला, इथं बघा पहिला वर्ण आलाय ना, पहिला वर्ण आलाय ना, त्याच्याच बदली आपल्याला काय घ्यावा लागतो, तिसरा वर्ण घ्यावा लागतो। काय तिसरा वर्ण फोड करताना काय घ्यावा लागतो, पहिल्या वर्णाच्या जागी तिसरा वर्ण घ्यावा लागतो। आणि तृतीय व्यंजन संधीमध्ये तिसऱ्या वर्णाच्या जागी आपल्याला फोड करताना काय घ्यावा लागतो, पहिला वर्ण घ्यावा लागतो। हे तुम्हाला तृतीय व्यंजन संधीमध्ये सांगणार। फक्त इथं लक्षात ठेवा, पहिला वर्ण जर आला प्रथम व्यंजन संधीमध्ये, त्याची फोड करताना आपल्याला काय वापरावा लागतो, तिसरा वर्ण वापरावा लागतो। काय तिसरा वर्ण, बघा इथं बघा विपद काल दिलाय ना, तर इथं बघा फोड होताना काय आला, त नाही आला, इथं काय इथं त आला नाही, इथं काय आला, इथं आला आपला द, काय आला द। म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, फोड करताना आहे ना पहिल्या वर्णाच्या जागी तिसरा वर्ण वापरायचा, काय पहिल्या वर्णाच्या जागी तिसरा वर्ण वापरायचा। इथं पण तेच आहे, वाघपतीचा फोड केला आपण वाघ अधिक पती, इथं ग आला बघा, पहिल्या वर्णाच्या जागी तिसरा वर्ण आला। परत तेच आहे आपत्काल, याची फोड केली आपद अधिक काल, बघा इथं ते झालंय पहिल्या वर्णाच्या जागी तिसरा वर्ण आलाय। इथं पण तेच आहे दिग्पाल, याची फोड कशी होईल, दिग अधिक पाल। समजलं का, आपल्याला फक्त आहे ना पहिल्या वर्णाच्या जागी फोड करताना काय वापरायचं आहे, तिसरा वर्ण वापरायचा आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे इथं फक्त जे जोड शब्द आहेत ना, त्याला जो वर्ण जोडलेला असेल तो पहिल्या रांगेतील असेल तर प्रथम व्यंजन संधी, तिसऱ्या रांगेतील असेल तर तृतीय व्यंजन संधी, आणि 5व्या रांगेतील असेल तर त्याला म्हणतो आपण अनुनासिक संधी। हे सर्व जे आहेत ना मित्रांनो, शेवटच्या रांगेतील हे सर्व अनुनासिक आहेत। हे काय आहेत, अनुनासिक आहेत, बरोबर। हे तुम्हाला सुरुवातीला
हे तुम्हाला शेवटी सांगेलच मी. या प्रकारे आपल्याला प्रथम व्यंजन संधी कोणत्या प्रकारे ओळखायचे तुम्हाला सांगितले. पहिल्या रांगेतील आले प्रथम व्यंजन संधी, तिसऱ्या रांगेतील आले तृतीय व्यंजन संधी आणि तिसऱ्या रांगेतील आले तर त्याला म्हणतो आपण अनुनासिक संधी. आता जाऊया आपण तृतीय व्यंजन संधीकडे. बघा मग आपण प्रथम व्यंजन संधी बघितली, आता बघणार आहोत तृतीय व्यंजन संधी. काय तृतीय व्यंजन संधी? तृतीय व्यंजन संधी कोणत्या प्रकारे ओळखायची मित्रांनो ते आधी समजून घेऊ आपण. बघा वाघबिहार ज्या शब्दामध्ये आता आहे ना तिसऱ्या रांगेतील वर्ण येतील, काय तिसऱ्या रांगेतील वर्ण येतील ना, आता त्याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. बघा इथं बघा वाघविहार, काय वाघविहार, इथं ग आलाय ना जोड शब्दामध्ये, कुठे आहे ग? तिसऱ्या रांगेमध्ये आहे, म्हणजे आहे झाला तृतीय व्यंजन संधीचा. बरोबर. इथं बघा जोड शब्दाला काय आला आहे षड्रिपू, ड कुठे आहे बघा, ड बघा तिसऱ्या रांगेमध्ये, याला देखील तृतीय व्यंजन संधीचा हा देखील शब्द आहे. परत इथं बघा उद्गम, काय उद्गम, इथं बघा द, द बघा कुठे आहे तिसऱ्या रांगेमध्ये आहे, बघा तिसऱ्या रांगेमध्ये ना, हा देखील तृतीय व्यंजन संधीचा झाला. आणि अजादी ज कुठे आहे तिसऱ्या रांगेमध्ये, हा देखील तृतीय व्यंजन संधीचा शब्द झाला. हे झालं आपलं तृतीय व्यंजन संधीचे शब्द कोणत्या प्रकारे ओळखायचे ते. आता बघा याची फोड कोणत्या प्रकारे होईल बघा. वाघविहार, वाघविहारची फोड कोणत्या प्रकारे होती? वाक अधिक विहार. बरोबर. ग च्या जागी काय झाला? ग च्या जागी काय झाला? ग च्या जागी झाला क. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या प्रथम व्यंजन संधीमध्ये आपल्याला काय बघितलं होतं, फोड करताना पहिल्या वर्णाच्या जागी आपण काय वापर करतो? तिसरा वापर करतो, तिसऱ्या रांगेतील वर्ण वापर करतो. बरोबर. कुठं? प्रथम व्यंजन संधीमध्ये. आता आपण तृतीय व्यंजन संधीमध्ये फोड करताना काय करायचे आपल्याला? तिसऱ्या लाईनीच्या जेव्हा वर्ण येईल तेव्हा आपल्याला काय वापरावा लागतो? पहिल्या लाईनी मधला वर्ण हे फोड करताना वापरावा लागतो. समजलं का? बघा इथं ग आलाय ना, ग च्या पहिल्या लाईनी मधला आपल्याला वापरावा लागेल, काय वापरावं लागेल? क. कधी? फोड करताना. वाक अधिक विहार. इथं बघा दुसरा शब्द बघा षड्रिपू. आता ड कुठे आहे? ड आहे आपला इथं. बरोबर. आता काय याची फोड करताना काय वापरावं लागेल आपल्याला? ट वापरावं लागेल, काय ट वापरावं लागेल. मग इथं बघा षड्रिपूची फोड आपण केली, षट अधिक रिपू, इथे काय आला? इथं आला आपला ट. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तृतीय व्यंजन संधी मधला तिसरा वर्ण येतो. बरोबर. फोड करताना आपल्याला काय वापरावं लागतो? पहिल्या रांगेतील वर्ण हे वापरावं लागतात. काय वापरावं लागतात? पहिल्या रांगेतील वर्ण हे आपल्याला वापरावे लागतात. परत इथे बघा उद्गम, द कुठे आहे? तिसऱ्या लाईनीमध्ये आहे. बरोबर. त्याच्याबद्दल आपल्याला काय वापरावं लागेल? त वापरावं लागेल, म्हणजे उत अधिक गम. काय? उत अधिक गम. परत बघा अजादी, ज कुठे आहे? ज आहे आपल्या तिसऱ्या लाईनीमध्ये. बरोबर. त्याच्याबद्दल काय वापरावं लागेल आपल्याला? च वापरावं लागेल. मग बघा अच अधिक आदी. या प्रकारे आपल्याला फोड करावे लागतील मित्रांनो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, तिसऱ्या रांगेतील वर्ण आले ना तर आपल्याला वापरावं लागतो पहिल्या रांगेतील वर्ण, आणि पहिल्या रांगेतील वर्ण आले तर वापरावं लागतं आपल्याला तिसऱ्या रांगेतील वर्ण. हे झाले प्रथम व्यंजन संधीचे आणि तृतीय व्यंजन संधीचे आपण दोन बघितले. आता बघू आपण अनुनासिक संधीचे, म्हणजे अनुनासिक संधी कोणत्या प्रकारे ओळखायची ते आता पुढे आपण बघू. बघा मग आता काय बघणार आहोत आपण? अनुनासिक संधी. अनुनासिक संधी कोणत्या प्रकारे ओळखायची ते आता बघू. बघा शब्दामध्ये जिथं तुम्हाला अनुनासिक दिसतील हे आपले शेवटचे काय आहेत? हे आहेत आपले अनुनासिक. काय आहेत? शेवटची जी रांग आहे आपली ती असते आपली अनुनासिक. ही शेवटची रांग असते आपली अनुनासिक वर्णांची. बरोबर. जिथं हे वर्ण दिसतील तो शब्द काय असतो? आपल्याला अनुनासिक संधीचा शब्द असतो. बघा इथं बघा क्षणमास, बघा इथं न आला ना, इथं न आहे, हे सर्व 5 अनुनासिक आहेत. बरोबर. न आला ना, क्षणमास म्हणजे हा शब्द अनुनासिक संधीचा आहे. परत इथं बघा जगन्नाथ, बघा न इथं आहे ना, हा देखील अनुनासिक संधीचा शब्द आहे. परत बघा सन्मती, इथे देखील न आला, हा देखील अनुनासिक संधीचा आहे. आणि क्षणमुख, इथं न आहे, इथं पण नाही, हा देखील अनुनासिक संधीचा शब्द आहे. आता बघा फोड करताना कोणत्या प्रकारे फोड करायची बघा. क्षणमास या शब्दाची फोड काय होईल? षट अधिक मास. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे अनुनासिक संधीचा फोड करताना आपल्याला काय करावं लागतं? शेवटच्या अनुनासिक वर्ण आहे. बरोबर. तर याची फोड करताना आपल्याला कोणता वर्ण वापरावा लागतो? मग त्याच रांगेतील पहिला वर्ण वापरावा लागतो. काय वापरावा लागतो? त्याच रांगेतील पहिला वर्ण हा वापरावा लागतो. इथं बघा समजलं का? इथं न बघा क्षणमास ट आला, बघा त्याच रांगेतील ट आलेला आहे. बरोबर. इथं बघा आता जगन्नाथ, न कुठे आहे? न आहे आपला इथं. कुठे आहे? इथं. मग आपल्याला काय वापरावं लागेल? त वापरावं लागेल. काय? त. याची फोड कशी होईल मग? जगत अधिक नाथ.
या प्रकारे याची फोड होईल. समजलं का? तुम्हाला प्रथम व्यंजन संधीमध्ये कोणत्या प्रकारे फोड करायची ते सांगितलं, तृतीय व्यंजन संधीमध्ये कोणत्या प्रकारे फोड करायची ते सांगितलं. आता अनुनासिक संधीमध्ये कोणत्या प्रकारे फोड करायचे ते देखील तुम्हाला सांगायचं. बघा, अनुनासिक वर्ण आले ना त्याच्याबद्दल फोड करताना काय घ्यावं लागतं आपल्याला, पहिल्या रांगेतील वर्ण घ्यावं लागतं. बरोबर. इथे बघा सन्मती, इथे देखील न आला. बघा इथे देखील न आहे ना, इथं काय वापरावं लागेल आपल्याला, त वापरावं लागेल. मग सत अधिक मती या प्रकारे आपल्याला याची फोड करावं लागेल. परत शनमुख, इथं न आला ना, कुठे आहे न आहे इथं. बरोबर. त्याच्याबद्दल काय वापरावं लागेल आपल्याला, ट वापरावं लागेल. मग काय याचे होईल, फोड काय होईल, षट अधिक मुख. या प्रकारे आपल्याला अनुनासिक संधीची फोड करावी लागते. आणि अनुनासिक संधी कोणत्या प्रकारे ओळखायची ते देखील तुम्हाला सांगितलं. फक्त काय नाही मित्रांनो, पहिल्या रांगेतील वर्ण आले ना तर प्रथम व्यंजन संधी, बरोबर. आणि तिसऱ्या रांगेतील वर्ण आले ना तर त्याला आपण म्हणतो तृतीय व्यंजन संधी. आणि जर शेवटच्या रांगेतील वर्ण आले ना त्याला म्हणतो आपण अनुनासिक संधी. काय, अनुनासिक संधी. या प्रकारे आपल्याला फक्त ओळखायचं आहे. आणि तुम्हाला सर्व सांगितलंय, प्रथम व्यंजन संध्याला तिसरा वर्ण घ्यायचा, तृतीय व्यंजन संध्याला फोड करताना पहिला वर्ण घ्यायचा, आणि अनुनासिक संधी आली तर फोड करताना आपल्याला पहिल्या रांगेतील वर्ण हे वापरावे लागतात. समजलं का? या प्रकारे आपली व्यंजन संधी आपण एकदम सोप्या पद्धतीने बघितलंय. हे फक्त तुम्हाला व्यंजन संधी कोणत्या प्रकारे ओळखायची ते सांगितलंय. याला भरपूर असे टाईप आहेत, ते आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही. ते तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. फक्त तुम्हाला बेसिक माहिती दिली कोणत्या प्रकारे ओळखायचे ते. बरोबर. तुम्ही आता व्यंजन संधीचा अभ्यास कोणत्या प्रकारे करायचे ते तुमच्यावरती आहे. आपण स्वर संधी आणि व्यंजन संधी बघितले. बरोबर. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू विसर्ग संधी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.